ओके रोल. लातूर जिल्हा महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. वंचित बहुजन आघाडी देखील आता मैदानात उतरली आहे. कशा पद्धतीची निवडणूक रिंगणातली तयारी आहे जाणून घेऊयात. माझ्यासोबत शहराचे प्रमुख सचिन गायकवाड सोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीची ही निवडणूक असणार आहे, किती महत्त्वाची निवडणूक असणार आहे आणि किती उमेदवार तुम्ही रिंगणात उतरवणार आहात. बघा, लातूर शहर महानगरपालिका निवडणूक हे घोषित झाल्यापासून वंचित बहुजन आघाडीची ही पहिली महानगरपालिका निवडणूक आहे. त्या ह्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जे जे काही मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडी आजपर्यंत या लातूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. मग ते मुस्लिम समाजाचे मुद्दे असू द्या, कृषी समाजाचे मुद्दे असू द्या, दलित समाजाचे मुद्दे असू द्या, या प्रत्येक समाजाच्या ओबीसीचे मुद्दे असू द्या, ह्या प्रत्येक समाजाच्या मुद्द्यासोबत वंचित बहुजन आघाडी ज्या त्यावेळेस या महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ते पाहता आज जर महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूक जर लागलेली आहे तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे काही काम आहेत त्या कामाचा अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी या रिंगणामध्ये उभी आहे. तर आता पाहायला गेलं तर जवळजवळ 18 प्रभाग आहेत. त्यापैकी परफेक्ट 12 प्रभागावर पॅनल उभा करून त्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचं 12 जागा निवडणूक 12 प्रभागामध्ये निवडणूक लढणार. जागा किती लढायच्यात? 12 प्रभागाच्या पूर्ण टोटल किती 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 जागा आहेत असे? 12 48 48 48चं पूर्ण आहे. 18 मध्ये पण 1 2 1 2 असे ज्या त्या ह्याच्यानुसार आम्ही उमेदवार दिलेले आहेत. पण परफेक्ट पॅनल आमचं 12चं झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आता बाकीचे जे 6 पॅनल आहेत त्याच्यामध्ये 1 2 1 2 उमेदवार आम्ही ओपन एससीच्या ह्याच्यामध्ये त्यावेळेस काँग्रेस आणि वंचितची युती झाली त्यावेळेसपासून चर्चा झाली की लातूरमध्ये बी अशा पद्धतीची युती होईल. काय घडतंय लातूरमध्ये, काय घडतंय? अजूनही काँग्रेस पत्ते उघडायला तयार नाही. त्यांचे पत्ते उघडले तर आपले पत्ते उडवू आपण. त्यांचे पत्ते उघडण्याची आपण पण वाट बघू. आता समोरचा शेक हँड झाल्यावर आपला पण शेक हँड पुढे जाईल. त्या पद्धतीनं ज्या मुंबईत ज्या पद्धतीनं वाटाघाटी झाल्या किंवा चर्चा झाल्या त्याच पद्धतीच्या इथं चर्चा तरी सुरू झाल्यात. अजून काय सांगता येणार नाही. तुम्हाला तेच म्हणलं मी, जेव्हा तिकडला हात येईल तेव्हा इकडला हात जाईल. म्हणजे आणखीन पण हे सांगता येईल. मुंबईचं हे झाले, त्याचं स्वागत झाले. पक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब पण त्याच्यावरती हे आणि एक नैसर्गिक युती त्या ठिकाणी झालेली आहे. लातूरमध्ये ती अपेक्षित असेल, पण समोरून जेव्हा हात येईल तेव्हा इकडून पण हात जाईल. लातूर जिल्ह्यामध्ये जे तुम्ही जर वेगवेगळे लढलात तर त्याचा फटका अनेक वेळा पाहायला मिळाला. अनेक महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका जर एकत्र लढलात तर ज्यावेळेस MIM आणि वंचित एकत्र लढलं त्यावेळेसचं चित्र काहीतरी वेगळं होतं. तुम्हाला वाटतंय का की काँग्रेस आणि वंचित एकत्र आल्याच्या नंतरचा पॅटर्न थोडासा वेगळा असेल? नक्कीच असेल. लोकांची भावना जर तशी असेल तर नक्की तो पॅटर्न पण तसा असेल. आणि त्यांची तुमची भावना होई नाही ना, नेत्यांची लवकर भावना होती, जनता पुन्हा मतदानातून देईल ना. बरोबर. नेत्यांची भावना ही आमची, मी तुम्हाला सरळ म्हणलं, माझी आणि आमच्या नेत्यांची भावना की समोरून जसा हात येईल तसा आमचा पण हात त्या पद्धतीने जाईल. त्याचप्रमाणे जर आमच्यासारख्या विचाराच्या पक्षांसोबत आमची त्यावेळेस युती झालेली आहे, वंचितने त्यावेळेस पुढाकार घेतलेला आहे, याही वेळेस तसंच होईल. तुम्हाला काय वाटतं की लातूर नगरपालिकेची ही सगळीची निवडणूक आहे, यात MIM आणि वंचित एकत्र येऊ शकतं का? त्या पद्धतीनं काही चर्चा झालेल्या आहेत का? काही तास शिल्लक आहेत, या अगोदर काही घडामोडी होत्याल का? होईल ना. जर राजकीय दृष्ट्या आम्हाला काय गणित घालायचे असेल तर आम्ही त्या पद्धतीने गणित घालू. आम्हाला पण गणित घालण्यासाठी आम्हाला पण जागा मोकळ्या आहेत. त्यानुसार आम्ही शेवटच्या क्षणी आमचे निर्णय घेण्याचे आमचे प्लॅन असतील आमचे. महत्वाचा चेहरा म्हणजे मोठा चेहरा होता तुमच्याकडे खटके सारखा, त्यांची अचानक हकालपट्टी केली गेली, त्याचं काही कारण होतं बरं? पक्ष लेवलला जे काही पक्षविरोधी कारवाई असतील त्यानुसार पक्षाने त्या वेळेस ते निर्णय घेतलेले असतात. एक मोठा चेहरा होता वंचित कडून, जर ते मैदानात असते किंवा त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे तुम्ही जर एकत्र पद्धतीने लढला असता तर चांगला फायदा झाला असता. अचानक निवडणुकीच्या वेळेस त्यांची हकालपट्टी करण्याचं कारण काय? पक्षाचे काही धोरणं ठरवले असतात, त्या धोरणाच्या विरोधात मी जरी गेलो तर माझं पण तेच होणार. तर येणारी निवडणूक महानगरपालिकेची किती महत्वाची आहे असं वाटतं? कुठल्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहे? महानगरपालिका निवडणूक जर पाहायला गेलं तर आपण सर्व लातूरकरांना इथले मुद्दे माहिती आहेत. असं नवीन काय मुद्दे नाहीत. त्याच पाण्यावर, त्याच कचऱ्यावर, त्याच रस्त्यावर, त्याच नाल्यावर हे मुद्दे येऊन तिथंच थांबतात. पण वंचित बहुजन आघाडीची आणखीन प्लस रणनीती हे असणार आहे, कृषी समाजासाठी जे कत्तलखान्याचे परवाने महानगरपालिकेतून दिले पाहिजेत ते दिले जात नाहीत. हे फक्त धर्माचं राजकारण करतात. आम्ही इथं जे काही व्यावसायिक पद्धतीने इथं केलं जातं ती व्यवसायावर गदा आणली जाते, खाण्यापिण्यावर गदा आणली जाते, ते थांबवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी त्या पद्धतीने करेल. आणि तुम्हाला एक सांगतो की महानगरपालिका जी टॅक्स घेते ते वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो. महानगरपालिका टॅक्स घेते, शिक्षणाचा टॅक्स घेते, महानगरपालिका दवाखान्याचा टॅक्स घेते, पण महानगरपालिकेचे प्रत्येक प्रभागामध्ये दवाखाने आहेत का? नाही. प्रत्येक प्रभागामध्ये शाळा आहेत का? नाही. आज शिक्षण
आज शिक्षण आणि आरोग्य खूप महाग झालेलं आहे, पण ते इथं टॅक्स भरतोय पण त्या संदर्भात आपल्याला इथे मिळत नाही. ते देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी इथं मला करते. सांगा, 2.5 वर्ष भाजपची सत्ता राहिली, 2.5 वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली. काँग्रेसचं बहुमत आलेलं असताना काँग्रेसनं ते फोडलं आणि काँग्रेसची सत्ता आली. दोन्ही या 2.5 वर्षाच्या काळाकडे कसं पाहता तुम्ही? हे बघा, आता बहुमताचं आता न बोललेलंच बरं, कारण आता पाहायला गेलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये जर आताच्या नगरपालिकेचं घेतलं तर काँग्रेसला थोडंसं पानिपत झालेलं आहे. थोडंसं म्हणण्यापेक्षा मागच्या विधानसभेला ग्रामीणमध्ये पण नामशेष झालेला आहे विषय, आणि आताच्या नगरपालिकेमध्ये झालेले आहेत. संजीवनी घ्यायची असली त्यांनी संजीवनी बुटी अवेलेबल असते, ज्याला जगायचं त्यांनी त्या पद्धतीने घेत असतात. काँग्रेसच्या फुटीकडे कसं बघता? अनेक जण नेते सोडून जातात, त्याच्याकडे कसं बघता? म्हणून हे सगळे फुटायलेत म्हणून तुम्ही जवळ जायला असं तर होईल नाही ना, आमचं म्हणणं आहे की तुम्हाला हात तुमचा हात आला की आम्ही हात देऊ, पण आता जे फुटताय जे हे करतात त्यांचं त्यांनी पक्षीय विचारायला, कारण लोकांना लातूरकरांना जाणून घ्यायचं आहे, त्यांनी हात पुढे केलाय का नाही आतापर्यंत, का फक्त चर्चाच आहे? अजून तरी मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही, कारण वरती त्या पद्धतीने झाल्याच्या नंतर खाली इथं त्या पद्धतीने होण्याची चर्चा होईल. ही निवडणूक वादळी होणार आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि चर्चेची ठरणार आहे. त्या अगोदर वंचित देखील आता निवडणूक मैदानात उतरणार आहे. पहिल्यांदाच महानगरपालिकेची ही निवडणूक उतरणार आहे वंचित बहुजन आघाडी. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणार आहे आणि त्यामुळं इथले निकाल कसे लागणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. इथेच थांबूया. धन्यवाद.